श्री स्वामी समर्थ. तुम्ही खूप मेहनत करता, दिवसभर काम पण करता, पैसे कमवता, पण तरीही महिन्याच्या शेवटी असे वाटते का की पैसे कुठे गेले हेच समजत नाही. घरात पैसे येतात पण टिकत नाही, बचत होत नाही आणि सतत पैशाची कमतरता जाणवते. जर तुमच्यासोबत असे होत असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत अनेक घरांमध्ये वारंवार पैशाची कमतरता जाणवते, त्यामागे कोणतीही सवय कारणीभूत असू शकतात. मैत्रिणींनो, सर्वप्रथम एक गोष्ट समजून घ्या, पैसा हे फक्त नशिबावर अवलंबून नसतो. पैसा हा आपल्या सवयीवर, निर्णयावर आणि शिस्तीवर देखील अवलंबून असतो. अनेक लोक म्हणतात आम्ही खूप मेहनत करतो पण पैसा टिकत नाही. मात्र जेव्हा त्यांच्या दैनंदिन जीवन सवयी पहिल्या जातात तेव्हा अनेक गोष्ट. आता प्रश्न तुम्हाला विचारा, तुम्ही महिन्याचा खर्च लिहून ठेवता का? तुम्हाला माहिती असते की तुमचे पैसे नेमके कुठे खर्च होतात? बहुतेक लोकांचे उत्तर नाही असेल आणि तिथून समस्या सुरू होते, कारण ज्या गोष्टीचा हिशोब नसतो ती गोष्ट हळूहळू हातातून निघून जाते. मैत्रिणींनो, पूर्वीचे लोक एक छोटी वही ठेवायचे, प्रत्येक खर्च लिहून ठेवायचे, त्यामुळे त्यांना कळलं की पैसे कुठे खर्च होत आहेत. आज मोबाईल आहेत, ॲप्स आहेत, आपण हिशोब ठेवण्याची सवय कमी झाली आहे आणि मग महिन्याच्या शेवटी पैशाची कमतरता जाणवते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट, अनेक वेळा आपण गरजेपेक्षा जास्त खरेदी करतो. ऑफर आहे का म्हणून घेतो, स्वस्त मिळते म्हणून घेतो, इतरांकडे आहे म्हणून घेतो, पण खरी गरज आहे का हा प्रश्न विचारत नाही आणि हळूहळू लहान खर्च मोठे होतात. मैत्रिणींनो, पैसा कमी पडण्यामागे नेहमी उत्पन्न कमी असणे हेच कारण असते. कधीकधी नियोजनाचा अभाव हे देखील मोठे कारण असते. आता एक छोटी गोष्ट आहे का, एका गावात 2 मित्र राहत होते. दोघेही समान कमाई करत असे, पण पहिल्या मित्राकडे नेहमीच पैशाची कमतरता असायची आणि दुसरीकडे नेहमी काही ना काही बचत असायची. एके दिवस पहिल्या मित्रांनी विचारले, आपण दोघे सारखेच कमवतो, पण तुझ्याकडे पैसे कसे राहतात? दुसरा मित्र हसला आणि म्हणाला, मी पैसे कमवण्यापूर्वी त्याचा आदर करतो. पहिला मित्र आश्चर्यचकित झाला. मग तो म्हणाला, पैशाचा आदर म्हणजे काय? दुसरा मित्र म्हणाला, अनावश्यक खर्च टाळणे, हिशोब ठेवणे आणि थोडी बचत करणे. ही गोष्ट खूप मोठा संदेश देते. पैसा टिकवण्यासाठी फक्त कमाई पुरेशी नसते, तर योग्य सवयी देखील आवश्यक असतात. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट, वातावरणातील देखील खूप महत्त्वाचे असते. जर घरात सतत वातावरण भांडणे होत असतील, एकमेकावर दोष दिले जात असतील, तर मन अशांत राहते आणि अशांत मन योग्य निर्णय घेऊ शकत नाही. म्हणूनच पूर्वीचे लोक घरात प्रेम, एकता आणि आदर राखण्यावर भर देत असत, कारण घरातील शांतता ही देखील एक प्रकारची संपत्तीच असते. मैत्रिणींनो, स्वामी समर्थाच्या शिकवणीतील एक गोष्ट वारंवार दिसते, ती म्हणजे मेहनत, संयम आणि श्रद्धा. फक्त इच्छा करून नाही मिळत, प्रामाणिकपणे मेहनत घ्यावी लागते आणि योग्य मार्गाने पुढे जावे लागते. आज अनेक लोक झटपट श्रीमंत होण्यास मार्ग शोधतात, पण शिस्तीचे बचत करत त्याचा विचार करत नाही, हेच मोठे कारण ठरते. आता एक प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, तुम्ही कमवलेले पैशातून थोडी बचत करता का, की सर्व पैसे खर्च होतात? कारण छोटी बचतही भविष्यात मोठा आधार बनू शकते. मैत्रिणींनो, काही लोक असे मानतात की घरात पैसे टिकण्यासाठी सकारात्मक विचार आवश्यक आहेत, कारण सतत नकारात्मक विचार करणारा माणूस संधी देखील ओळखू शकत नाही आणि सकारात्मक विचार करणारा माणूस संकटातही मार्ग शोधतो. म्हणूनच मन मजबूत ठेवणे महत्त्वाचे आहे. आता शेवटी आणि महत्त्वाची गोष्ट, जर घरात वारंवार पैशाची कमतरता जाणवत असेल तर फक्त नशिबाला दोष देऊ नका. स्वतःच्या सवयी तपासा, खर्च तपासा, नियोजन तपासा, बचतीची सवय तपासा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा, कारण योग्य सवयी आल्या तर परिस्थिती हळूहळू बदलू शकते. मैत्रिणी, आजच्या व्हिडिओ संदेश अगदी सोपा आहे. पैसे कमवणे महत्त्वाचे आहे, पण पैसा सांभाळणे त्याहूनही महत्त्वाचे आहे. हिशोब ठेवा, अनावश्यक खर्च टाळा,
थोडी बचत करा, घरात प्रेम आणि शांतता ठेवा आणि स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवा, कारण चांगल्या सवयी आणि चांगले विचार हेच खऱ्या समृद्धीचे आधार असतात. श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. जय जय स्वामी समर्थ.